वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कंकरवाडी, आगरवाडी, चिंचांबा यासह परिसरामध्ये जो काही इतर भाग आहे त्यामध्ये काल जो वादळी वाऱ्यासह प्रचंड असा पाऊस पडला. त्या पावसामुळे या भागातील जे काही केळी होती त्याचं अतोनात नुकसान झालं. यासोबतच वाळत घातलेली हळद, कांदा बीज आणि ज्वारी तसेच इतर पिकांचंही अतोनात नुकसान झालंय. मी आहे कंकरवाडी परिसरातील कोल्हे यांच्या शेतात. आपण पाहू शकता ही जी काही केळी आहे ही अक्षरशः मोडून पडली, तुटून पडली. येत्या काही दिवसामध्ये या केळीचं उत्पादन हाती येणार होतं. मात्र निसर्गानं हा जो काही या शेतकऱ्याच्या तोंडात जो घास येणार होता तो हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. कारण जे काही शेतकऱ्यानं स्वप्न पाहिले होते या केळीमधून चांगलं उत्पादन मिळण्याचे, ते त्यांचं स्वप्न म्हणजे भंग झालंय. निसर्गानं मोठा आघात केलाय. माझ्या समेत केळी उत्पादक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया. दादा मला सांगा, या केळीमधून तुम्हाला किती उत्पादन मिळणार होतं आणि या वादळी वाऱ्याचा जो काही पाऊस पडला त्यानं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे. पावसामुळे नुकसान झालं भरपूर. अच्छा, पीक काही वादळी- हाती काही येणार नाही. हाती काहीच नाही झालं. अच्छा, काहीच येणार नाही है ना. नाही अक्षरशः यांना असं बोलताही येत नाही, कारण काय भावना व्यक्त करावं हे या शेतकऱ्याला कळत नाही, कारण नुकसानच तेवढं झालंय. दादा मला सांगा, किती नुकसान झालं काय सांगा. अपेक्षित नुकसान आमचं तरी 3,000 झाड होतं पूर्ण. तरी आमचं 10-12 लाखाचं उत्पन्न होत होतं. पण आता कालच्या वादळी वाऱ्यामुळं आणि पूर्ण 75% वर नुकसान झालेलं आहे. हाती काहीच लागणार नाही आमचं, कारण जेवढं येणार आहे तेवढं तर खर्चातच गेलो आमचं. त्याच्यामुळं अपेक्षित नाहीत काही. काय सांगाल तुम्ही, काही तुमचे पंचनामे करून काही मदत मिळावी असं वाटतंय? मदत मिळावी आम्हाला असं वाटतं. मिळायला पाहिजे. मिळायलाच पाहिजे. खरंच शेतकऱ्याचं हे न भरून निघणारं नुकसान आहे. या नुकसानीचे वास्तव पंचनामे करून जे काही शासन आहे, जे काही प्रशासन आहे, जे काही सरकार आहे, त्यांनी या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तसेच ज्यांचं इतरही नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई द्यावी. ज्यानंतर हे शेतकरी उभारी घेऊन पुन्हा आपला संसाराचा गाडा हाकू शकतील. कॅमेरामन सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, कंकरवाडी, वाशिम.